या स्पर्धेला आपण सर्वांनी शुभ आशीर्वाद दिले त्यासाठी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मानूया ज्यांची मुलाची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेसाठी लाभली होती. धावसंख्या आहे धावफलकावरती 23 गडी बाद. ज्यांची मुलाची उपस्थिती आपल्याला लाभली होती संस्थापक शिवसह्याद्री परिवाराचे आदरणीय श्री ज्ञानेश्वर बापूसाहेब वांगडे भाई यांची उपस्थिती आपल्याला फार मोलाची लाभली. या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झाले होते त्यांचे आपण मनपूर्वक आभार मानूया. एका बाजूला सामना सुरू झालेला आहे. बॅटिंग करत असताना ओमकार आणि संदीप ही जोडी आहे. एका बाजूला संतोष आणि पहिले षटक हाताळलं होतं, त्यानंतर अथर्व आले, त्यानंतर आकाश आलेले आहेत. 2 षटकांचा खेळ आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 23 बिनगडी बाद. ओमकार बॅटिंग करताना ज्या प्रकारचा त्यांनी खेळ केला आहे तब्बल 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. तब्बल संदीप बॅटिंग करताना 5 वरती बॅटिंग करत आहेत. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात होती आणि एका बाजूला आकाश ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या स्टीकडून. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा निर्धाव बॉल आलाय. या बॉलच्या पाठीमागे धाव कोणतीच मिळणार नाहीये. किंबहुना ओव्हर नंबर 3 ची सुरुवात ही जबरदस्त केलेली आहे. तुम्ही पाहताय मैत्री चषक लीग स्पर्धा 23 वरती 0 अशी स्थिती आहे. पहिला बॉल निर्धाव टाकलाय. स्ट्राईक रेटला फलंदाज संदीप मोरे. या बॉलला सन्मान दिला. या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव प्राप्त होईल. एक पेक्षा अधिक काही या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. दोन्ही संघांना हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे कारण पाठीमागचा सामना दोन्ही संघांनी गमावलेला आहे. सामना जिंकलो तरच आपली घोडदौड सुरू राहील. जो संघ लागोपाठचे 2 सामने पराभूत होईल त्या संघाचा प्रवास या स्पर्धेतला इथे संपणार आहे. त्यामुळे डू ऑर डाय. आक्रमण केलंय या बॉलवरती, पाठवलाय बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी फटका आहे भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी बॅटिंग करताना फलंदाज ओमकार अर्थात ओमी यांच्या बॅटमधून आला एक लाजवाब बहारदार षटकार. बॉल पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी पंचांकडे बॉल सुपूर्द करा आयला विनंती आहे. षटकारांचा रेशो वाढला जाईल का? धावसंख्या 30 गडी बाद. ओमकार देवरे यांचा खेळ आज बहरलाय. पाठीमागच्या मॅचमध्ये ओमकार देवरे यांनी खेळ निश्चित चांगला केला होता परंतु प्रयत्न टीम सायडीचे कमी पडले होते. परंतु या मॅचमध्ये आता ओमकार देवरे पुन्हा एकदा बरसलेले आहेत. चांगल्या धावा त्यांनी कुटलेल्या आहेत. संदीप मोरे 6 वरती बॅटिंग करता. आकाश पुन्हा तयार. आक्रमण याही बॉलवरती केलंय. लागोपाठचा दुसरा बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी विजयसारखी लकलकणारी बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये ओमकार देवरे करतायत. गगनाच्या गाभाऱ्यात षटकारांचं तोरण विणलंय. नाव आहे ओमकार देवरे. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत ओमकार देवरे. सायडी आहे त्यांचं गाव. बॉल सीमा पार षटकार. आज बॅटिंग जबरदस्त केली. 30 वरती बॅटिंग करता. एका बाजूला कातवडी खुर्द या टीमला जोमाने कमबॅक करावं लागेल. संधी आहे का? नाही. हो, संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. बाल बचावलेले आहेत. इथे फलंदाज जीवनदान मिळते ओमकार देवरे सारख्या फलंदाजाला कारण ज्यांनी आक्रमण केलंय. वादळासारखी बॅटिंग केली आहे. अशा खेळाडूचे झेल इथे सुटलेली आहे. धावसंख्या 37. 5 बॉलचा खेळ संपलाय. कमबॅक करता येईल का? विकेटचा शोध अद्यापही कातवडी खुर्द या टीमचा संपलेला नाहीये. हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. आक्रमण समोरच्या बाजूला. खेळाडू बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत. सीमारेषेलगत चांगलं क्षेत्ररक्षण. धावा या बॉलच्या पाठीमागे 2 मिळालेले आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती प्रथम बॅटिंग करताना टीम सायडीने बनवलेल्या आहेत धावा. 39 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ झालेला 3 ओव्हरचा खेळ झालेला आहे. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे आपण अधिकचा वेळ घेऊ नका. - 39 वरती 0. 39. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे.
ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झालेली आहे. संतोष लाड आलेत, पहिलाच बॉल नो टाकलाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आक्रमण केलं या बॉलवरती लॉंगॉनला खेळाडू आहेत. एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न केलाय का? हो, केला गेलाय आणि पंचांचं बोट आकाशाकडे आहे. या बॉलच्या पाठीमागे फलंदाजाला माघारी यावं लागेल. अंडरस्टँडिंग फसलं. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज माघारी येत आहेत. धक्का क्रमांक लागलाय तो पहिला. टीम सायडीला फलंदाज संदीप मोरे माघारी. एका बाजूला श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब सायडी, एका बाजूला आपण चर्चा करतोय तिरंगा क्रिकेट संघ कातवडी खुर्द अशी लढत आहे. 41 वरती 41. एकच बॉलचा खेळ संपलेला आहे. पहिला बॉल नो होता, आता रेग्युलर बॉल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आक्रमण केलंय या बॉलला, उडवलंय आता सी कॉर्नर सीमारेषा पलीकडे. या बॉलची उडान 6चा लगान टीम सायडीसाठी. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे आज. मात्र ओमकार देवरे जबरदस्त बॅटिंग करतायत. मैदानाच्या आतमध्ये सांगतायत की माझा फटका म्हणजे 440चा झटका. धावसंख्या वाढवणारा षटकार एका बाजूला. टीम कातवडी खुर्द या टीमला कमबॅक करता येईल का? परंतु हाई बॉल सीमारेषा तोडतोय. गोलगट्टम लकडपट्टम देत धनादन बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ओमकार देवरे, मॅन फ्रॉम सायडी. सायडी गावचा पठ्या वादळासारखी बॅटिंग करतोय ओमकार देवरे. प्रत्येक बॉलचे डावपेच उधळून लावलेले आहेत आणि हाई बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. डावपेच उधळून लावता येतील का? गोलंदाजी करताना याचाच प्रयत्न करावा लागेल. आणि ही मोठी विकेट आहे. ओमकार देवरे 44 वरती बॅटिंग करतायत. 16 बॉलच्या पाठीमागे. अर्धशतकी खेळीसाठी फक्त 6 धावा दूर. पाठीमागच्या बाजूला बॅकअप आहे. शॉर्ट फाईन लेग आलेले आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. 45 धावेंवरती बॅटिंग करतात ओमकार देवरे. अजूनही या ओव्हरमध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिलं अर्धशतक डबेवाडी गावाकडून आलं. चंद्रकांत माने यांनी ठोकलं. दुसरं सायडी गावाकडून आलं आणि नाव होतं अजय सावंत. तिसरं येईल का? तिसरंही आलेलं आहे लुमनेकोल गावाकडून आणि तनय माने खेळाडूचं नाव होतं. चौथं येईल का या लीग स्पर्धेमध्ये मैत्री चषकामध्ये? आणि ओमकार देवरे 45 वरती बॅटिंग करते. संतोष लाड शेवटचा बॉल. आक्रमण केलंय, लांबी कमी पडलीये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन. 5 धावा कमी पडल्यात परंतु ओमकार देवरे यांनी खेळ चांगला केलाय. खेळासाठी एकदा जोरदार टाळ्या. 5 धावा कमी पडल्या परंतु षटक क्रमांक 4चा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत 45 धावा कुठल्या 17 बॉल मध्ये. तब्बल 3 चौकार आणि 4 षटकार हा खेळ राहिला. 264.71चा स्ट्राईक रेट राहिला. ओमकार देवरे या बॉलवरती माघारी गेले. मोठा फटका खेळायला गेले. लांबी कमी पडली आणि मोबदला भोगावा लागला तो विकेटने. धक्का क्रमांक लागलाय दुसरा. सीमारेषेलगत एक चांगला झेल पकडलाय. शेवटचे 6 बॉल. शेवटच्या षटकासाठी कातवडी खुर्द या टीम कडून आदेश आलेले आहेत आणि आदेशांचा हाई बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय. 2 खेळाडूंमध्ये अंतर फार मोठं होतं आणि बॉल गेला सीमारेषा पार. सरळ 4 धावेंसाठी. 5 चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. चांगला खेळ आज करावा लागेल. हा बॉल गेला सीमारेषा पलीकडे आणि आल्या पावली या बॉलवरती आक्रमण केलंय फलंदाज सुशांत यांनी. 5 वरती बॅटिंग करतात सुशांत. आक्रमण केलं 8व्या बॅटने. लॉंगॉनला खेळाडू आहेत. बॉलचा पाठमोरा करतील. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातले. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच आणि त्या मॅचचा टॉस लगेच होईल. याची आपण सर्वांनी नोंद घ्या.
क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले, एक चांगला झेल पकडला, शरीरावरचं नियंत्रण, हाताची ओंजळ आणि डोळ्यांचा सहयोग चांगल्या प्रकारचा होता आणि फलंदाजाला जावं लागेल माघारी. आणि अखेरकार टीम कातवडी खुर्द या टीमने आता चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. अंतिम टप्प्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता फलंदाज प्रेम येत आहेत. धक्का आणखीन एक लागलाय. खोलवर टप्प्याचा हा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही कोणतीही धाव. आला तो डॉट. 4 बॉलचा केस संपलेला आहे, अजूनही 2 बॉलचा केस शिल्लक आहे. 60 वरती 3. प्रेम देवरे स्ट्रायकर एंडला आहे, सुशांत एका बाजूला आहेत. 6 वरती बॅटिंग करतायत सुशांत. फुलटॉस बॉल, दिशा दिलीये, खेळाडू डीप स्क्वेअर लेगला आणि हा षटकार आहे. क्या बात आहे. कौतुक यासाठी की खेळाडूने लगेच सांगितलं की हा षटकार आहे, मी सीमारेषेचं उल्लंघन केलेलं आहे. ही खेळाडू वृत्ती आहे, त्यासाठी खेळाडूचं निश्चित कौतुक केलं पाहिजे. परंतु फुलटॉस बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी. धावसंख्या आहे 66. 3 गडी बाद. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना बनवलेले आहे टीम श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब सायडीने 66 धावा. 67 धावांचं लक्ष आहे टीम तिरंगा क्रिकेट संघ कातवडी खुर्द या टीमसाठी. आता 66 धावा कुठलेल्या आहे टीम श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब सायळीने आणि आता 67 धावांची गरज आहे येणाऱ्या 30 बॉलमध्ये विजयासाठी. टीम तिरंगा क्रिकेट संघ कातवडी खुर्द या टीमला समीकरण इथून प्रतिषटकाच्या पाठीमागे आहे. टीम कातवडी खुर्द या टीमसाठी बनवाव्या लागतील. प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे ते समीकरण आहे 13.40 ची सरासरी ठेवायची आहे, म्हणजे लगभग 14 धावा तरी कुठाव्या लागतील. चला घाई करा. दोन्ही संघांना आपण विनंती करूया, अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये आपण आयोजन समितीला काय देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे. मैत्री चषक लीग स्पर्धा पर्व 7वं आपण सर्वजण अनुभवत आहोत. आता लीग स्टेज मधले काही सामने बाकी आहेत आणि त्यानंतर पुढचे सामने आपल्या फेरीला येतील उपांत्य फेरीचे आणि त्याच्यात जे संघ जिंकतील ते अंतिम सामन्यामध्ये दाखल होतील. अंतिम सामन्यासाठी जो फायनलचा सामना असेल चला बॅटिंग ऑर्डर पाठवा. दोन्ही टीमला विनंती आहे. चला फिल्डिंग लावा. टीम श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब सायळीला विनंती आहे आपण फिल्डिंग लावा.
चला मॅच सुरू करा. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. आयोजन समितीच्या वतीने वारंवार सूचना येते की आपण सामना सुरू करा. पहिला बॉल पडतोय. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या प्रकारे होऊ शकला नाही. पहिल्या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव आलेली आहे. एका बाजूला बॅटिंगमध्ये अथर्व आणि त्यांच्या सोबतीला रोनक ही जोडी आहे. या जोडीला चांगला खेळ करावा लागेल. 67 धावांचा पाठलाग करताना एका बाजूला ओव्हर नंबर 1 मध्ये अमोल देवरे यांनी पहिला बॉल चांगला टाकला. अनुभवी आहेत अथर्व आणि रोनक. ही जोडी आक्रमक आहे. इवा जोडी आहे कातवडी खुर्द या टीमची. आक्रमण केलं या बॉलवरती. लांबी पाहावी लागेल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु झेल घेण्याचा अंदाज चुकला. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. अंदाज किती महत्वाचा आहे. अंदाज ही तुमची कल्पना आहे, परंतु तुमच्या जीवनातला अनुभव हे तुमचं सत्य आहे. आणि अंदाज चुकला आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेला. सरळ 4 धावेंसाठी. कॅचेस फार महत्वाचे आहेत. इथे बालंबाल बचावलेले आहेत. बॅटिंग करताना फलंदाज अथर्व स्ट्रायकर एंडला तयार होतील. याही बॉलवरती आक्रमण केले. लॉंग लेगला हा बॉल पाठवलाय. एक टप्पा घेत हाही बॉल सीमारेषा तोडतोय. सरळ 4 धावेंसाठी आलाय तो एक चौकार. काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये अथर्व यांनी. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल वळवला. लॉंग लेगला सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर. अरे मिल जाएगा तुझको दरिया तू समंदर की तलाश कर. अमोल पुन्हा तयार. बॉल क्रमांक 4. बागफूट वरती गेले. पंच केलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु या बॉलच्या पाठीमागे झेल होऊ शकलेला नाहीये. धाव एक निश्चित मिळेल. धावसंख्या आहे आता 10. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा ज्या प्रकारे झेल घेण्याचा प्रयत्न फसला. हाताच्या उंजळीमध्ये बॉल विसावू शकलेला नाहीये. बॉल क्रमांक 5 प्रगतीपथावरती येतोय. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल आलाय तो डॉट. या बॉलच्या पाठीमागे धाव आता कोणती मिळणार नाहीये. पहा बॉल चांगला होता. मनोबल वाढवणारा बॉल होता अमोल्यांचा, कारण ज्या प्रकारचा त्यांनी बॉल टाकला. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल आला तो डॉट. 10 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. फटका जबरदस्त आहे. एक तंत्रशुद्ध फटका, कलात्मक फटका. नजाकत भरला स्ट्रोक सीमारेषा पलीकडे. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. बॉल सीमा पार येतोय तो चौकार. काय फटका होता. जबरदस्त फटका. नजाकत होती फटक्यामध्ये. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. रोनक मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटका खेळलाय. त्यांच्या बॅट मधून आलाय हा एक बहारदार चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 14 वरती. सुरुवात चांगली केली आहे. ही सरासरी ठेवावी लागेल बॅटिंग करताना. टीम कातवडी खुर्द या टीमला याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागेल. रोनक 4 वरती, अथर्व 9 वरती बॅटिंग करतायत. ओव्हर नंबर 2च्या खेळाला होईल सुरुवात. आणि या षटकासाठी आलेले आहेत आता विजय. ओव्हर नंबर 2चा खेळ सांभाळतील. विजय देवरे आलेले आहेत, ज्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली केली होती. या बॉलला सन्मान दिलाय. गती त्यांच्याकडे कमी आहे, परंतु टप्प्यावरचा ताबा त्यांचा चांगला आहे. हा डॉट बॉल आलोय. अथर्व चांगली बॅटिंग केलेली आहे. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. बॅटिंग करताना 9 वरती बॅटिंग करत आहेत. म्हणजे क्षमता आहे अथर्व यांच्याकडे. शपलवून खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या बाजूला बॅकअप आहे, परंतु थोडीशी गडबड होते. मोबदला मिळेल. टीम कातवडी खुर्द या टीमला लेग बायची धाव आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. ती स्कोर बोर्ड मध्ये आपण अंकित करूया.
मैदानाच्या डाव्या बाजूला फटका खेळला, क्षेत्ररक्षक तिकडे आले होते, परंतु कॅचेस पकडणं फार महत्वाचं आहे, बॉल थांबवणं फार महत्वाचं आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय, 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. या जोडीवरती भरपूर काय निर्भर आहे टीम कातवडी खुर्द या टीमचं, कारण ही जोडी सुरुवात कशी करून देईल 2 ओव्हरमध्ये याच्यावरती भरपूर काय अवलंबून असेल. स्विच हिटचा फटका पाठवलाय बॉल सीमारेषा पलीकडे. जबरदस्त असा फटका आहे. क्रिकेटमध्ये या प्रकारचे फटके प्रेक्षकांना बघायला आवडतात आणि तोच फटका इथे खेळलेला आहे बॅटिंग करताना. फलंदाज रोनक काय फटका खेळलाय. माझा फटका म्हणजे 440चा झटका. सरळ 4 धावेंसाठी बॉल सीमा पार आलाय तो चौकार. याच प्रकारची बॅटिंग या जोडीला करावी लागेल. धावसंख्येने भरारी घेतली आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 21 वरती. आणि या स्ट्रोक साठी राहुल दादा मनवे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. क्या बात आहे. हा स्ट्रोकही बहारदार होता. राहुल दादा मनवे यांच्या वतीने या स्ट्रोकला 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे आणि या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून 4th क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे 22 धावा. बॉल हवेत हो. प्रयत्न चांगले होते, झेल होऊ शकली नाही परंतु प्रयत्न चांगले केले. बॉलची फेकी होतीये. एक शॉट आहे असं पंचांनी सांगितलंय, त्याच्यामुळे एक धाव घेता येणार नाही याच्यामधली. फटका ज्या प्रकारे खेळला होता ना जागेवरतून, झेल घेण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु बॉल हातामध्ये विसावू शकला नाही. बालंबाल फलंदाज बचावले आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या आहे 23 धावा. म्हणजे या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा कमी पडलेल्या आहेत परंतु अजूनही या ओव्हरमध्ये बॉल झालेला आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 23 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. म्हणजे थोड्याशा कुठेतरी धावा कमी पडलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. 14ची सरासरी प्रति षटकाच्या पाठीमागे ठेवायची आहे. म्हणजे अजून कुठेतरी 5 धावा कमी पडलेल्या आहेत. त्या पुढच्या ओव्हरमध्ये कव्हर कराव्या लागतील. ओव्हर नंबर 3 ला होईल सुरुवात. प्रेम देवरे युवा खेळाडू येत आहेत. अथर्व बॅटिंग करतायत 10 वरती, रोनक बॅटिंग करतात 11 वरती. म्हणजे दोन्ही खेळाडूंनी खेळ बरोबरीचा केलेला आहे. मॅचला पुन्हा होते सुरुवात. मॅच मध्ये रोमांचकता आता हळूहळू वाढू लागलेली आहे. चर्चेला उधाण प्राप्त होते तसं मॅचलाही उधाण प्राप्त होत आहे. कोणता संघ सामना घेऊन जाईल. दोन्ही संघांना जिंकणं हे फार महत्वाचं आहे. एक युवा खेळाडू प्रेम देवरे एका बाजूला, अथर्व जांभळे तयार बॅटिंग मध्ये. चांगली बॅटिंग आज केलेली आहे. स्ट्राइक वरती रोनक जांभळे तयार, ज्यांनी 2 चौकार खेळलेले आहेत. अथर्वने 2 चौकार खेळलेले आहेत. म्हणजे खेळ बरोबरीचा झाला. चला घाई करा टीम सायडी, आपण वेळ घेताय, आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हा डेड बॉल आहे असं पंचांनी कळवलेला आहे, त्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. आहे दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाही. दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत लढणार हे निश्चित आहे.
खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो आणि याही मॅचमध्ये लढावं लागेल. प्रेम देवरे तयार होतील. एका बाजूला बॅटिंगमध्ये स्ट्रायकर एंडला रोनक तयार. पायांचा वापर करत पुढे आले होते परंतु वेळेच्या अचूकता या फटक्याच्या पाठीमागे चांगल्या प्रकारे साधता आली नाही. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही. बॉलर तयार. यावेळेला शपल लावून खेळण्याचा प्रयत्नाने हा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक कडक आला या बॉल वरती षटकार. मॅच मध्ये उत्कंठा वाढवणारा षटकार. अथर्व जांभळे यांनी आपल्या स्टाईलने बॉल पाठवलाय सीमा पार. धाबा येत आहेत तब्बल 6 षटकार. काय बॅटिंग केले या युवा खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये. आज मोठ्या फटक्यांचा धूम धडाका लावलाय, दुडगूस घातलाय. प्रारंभिक जोडीमध्ये चांगली बॅटिंग केली आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा राहुल दादा मनवे यांच्या माध्यमातून नेहमी समालोचकांवरती कौतुकाची थाप पडते आणि आज समालोचनासाठी त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक आभार आणि त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपले स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला 4th क्रमांकाचा पुरस्कार या स्पर्धेला उपलब्ध करून दिलेला आहे त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आणि राहुल दादा मनवे यांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती शशिकांत दादा वायकर यांचे आगमन आहे, त्यांचंही स्वागत. धावसंख्या आहे धावफलकावरती 33 धावा आलेल्या आहेत. मॅचमध्ये पहा ज्या प्रकारची रोमांचकता आहे, ज्या प्रकारची रंगत आहे. उजव्या बाहेरचा बॉल कव्हरच्या डोक्यावरतून क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. बॉलची फेकी केली जाईल का? हो, परंतु 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. तिसरीचा प्रयत्न केला गेला आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये 3 धावा मिळतील. एका बाजूला युवा खेळाडू प्रेम देवरे यांनी काही बॉल चांगले टाकले, काही बॉल मागडे आहेत. अथर्व जांभळे 17 वरती, रोनक जांभळे 17 वरती. म्हणजे दोन्ही खेळाडूंनी खेळ अगदी बरोबरीचा केलेला आहे. आपण राहुल दादा मनवे यांच्याबद्दल नेहमी चर्चा करतो. एखाद्या खेळाडूचा खेळ आवडला की त्याच्यावरती कौतुकाची थाप, एखाद्या खेळाडूने चांगला स्ट्रोक खेळला की त्याच्यावरती कौतुकाची थाप. अनेक खेळाडूंची ऊर्जा वाढवण्याचा प्रयत्न ते करत असतात. आणि याही मॅचमध्ये 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं त्यांनी स्विच हिटच्या स्ट्रोकसाठी. म्हणजे असे काही स्ट्रोक असतात ना जे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून जातात. या बॉलच्या पाठीमागे काही मिळणार नाही. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. धावफलकावरती आहे 36 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आता इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. ते समीकरण आपण नव्याने मांडूया. 12 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. इथून पुढे 31 म्हणजे इथून पुढे 15ची सरासरी. आतापर्यंत 14ची सरासरी ठेवलेली होती टीम कातवडी खुर्द या टीमने. आता 15ची ठेवायची म्हणजे प्रयत्नांची उंची अजूनही वाढवायची आहे. एका बाजूला 36 धावा धावफलकावरती आलेले आहे. 0 गडी बाद. येणारे 12 बॉल 31 धावांची गरज आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 बॉल शिल्लक विजयासाठी बनवायचे आहेत. इथून पुढे धावा 31 हे समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. चलते रहे कदम तो किनारा जरूर मिलेगा, अंधकार से लड़ते रहो तो सवेरा जरूर खिलेगा, जब ठान लिए मंजिल पर जाना तो दोस्तों रास्ता जरूर मिलेगा. स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील. ज्या विजयाच्या दिशेने जातील. प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळत नाही परंतु प्रत्येक यशाचं कारण हा प्रयत्नच असतो आणि तो प्रयत्न सर्वोत्तम करावा लागेल. एका बाजूला ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा विजय देवरे ज्यांनी पाठीमागच्या ओव्हरमध्ये अवघ्या 8च धावा दिल्या होत्या पुन्हा एकदा आलेल्या आहेत. परिणामांची जाणीव ठेवून इथून पुढे कृती करावी लागेल. कारण असं म्हटलं ना की परिणामांची जाणीव न ठेवता केलेली कृती तुम्हाला अपयशाकडे घेऊन जाते परंतु परिणामांची जाणीव ठेवून केलेली कृती तुम्हाला यशाकडे घेऊन जाते. आणि इथे या बॉलच्या पाठीमागे पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज येतील माघारी. रोनक जांभळे सुरुवात चांगली करून दिली परंतु या बॉलच्या पाठीमागे माघारी येतात विजय देवरे यांचा हा बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि इथे बॉल टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज श्रीपाळाची.
पहिली विकेट. पहिला फलंदाज इथे गारद केलाय. विजय देवरे यांनी पहिलं सुयश मिळवून दिलंय. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात आहेत अमिश जांभळे, ज्यांच्याकडे क्षमता चांगली आहे, बॅटिंग करू शकतात. आता 11 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. 10-31 हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक राहिलेलं आहे. कुछ कहते नहीं बनता, कुछ करना पडता है. आणि आज काहीतरी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. आज लढावंच लागेल या मॅच मध्ये. डू ऑर डाय ची मॅच आहे. जिंकलो तरच पुढची मॅच खेळायला मिळेल. अशा प्रकारची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. अमिश जांभळे तयार. स्ट्रायकर एंडला एका बाजूला विजय देवरे यांचा मारा. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. कमी गतीचे बॉल आहेत आणि कमी गतीचे बॉलचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. विजय देवरे चांगली गोलंदाजी करतात संघासाठी. गोलंदाजी करण्याची वेगळी शैली. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॉल क्रमांक 3. आक्रमण केलं या बॉलवरती. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषे लगत आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त धाव मिळेल ती फक्त एकच. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. परंतु एका बाजूला अथर्व जांभळे यांना हात खोलावेच लागतील. गिअर बदलावा लागेल. एका बाजूला विजय देवरे यांनी भेदक मारा करायला सुरुवात केली आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. आता एका बाजूला रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. आता 8 बॉल शिल्लक आहेत. या ओव्हर मध्ये 2च बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. अथर्व तयार. या बॉलच्या पाठीमागे काय घडलंय? पंचांनी सांगितलं की दिशा आहे खराब. हा आलाय तो व्हाईट बॉल. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल आणि स्कोर बोर्डला चालना मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 38 वरती. इथून पुढे बनवाव्या लागतील विजयासाठी धावा. त्या धावा आहेत आता इथून पुढे 29. 8-29चा थरार. पायाला भेदणारा बॉल आहे. काहीच मिळेल का? तर काहीच मिळणार नाहीये या बॉलच्या पाठीमागे. आता 7 बॉल 29 धावांची गरज आहे. कहते नहीं बनता, कुछ करना पड़ता है. भुलाकर सारी मुश्किलों का अपने जिद पर अड़ना पड़ता है. इतना आसान नहीं है सपनों को हकीकत हो जाना. इसके लिए कभी दुनिया से तो कभी खुद से लढना पड़ता है. आज लढावं लागेल स्वतःला सिद्ध करण्यासाठी. या बॉलला फक्त सन्मान दिलाय. मनसुबे हेच होते, संकेत हेच होते की स्ट्राइक माझ्याकडे ठेवायचा आहे. अथर्व जांभळे यांना 6 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. इथून पुढे 28 हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक राहिलंय. अथर्व जांभळे मॅच फिनिश करतील की येणारा गोलंदाज मॅच फिनिश करेल की आमिष या मॅच मध्ये आपली चमक दाखवेल. अशी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. येणारे 6 बॉल 28 धावांची गरज आहे. तू थोडासा सबर कर ले. इम्तिहान अभी जारी है. एक दिन वो भी आएगा और वक्त कहेगा चल अब तेरी बारी है. स्वतःची वेळ ही स्वतःला आणावी लागेल या मॅच मध्ये. नशिबात नसलेल्या गोष्टींचाही दरवाजा उघडला जाऊ शकतो. फक्त प्रयत्न हे सर्वोत्तम करावे लागतील. 6 बॉल 28 धावांची गरज आहे आणि ओव्हर नंबर आता 5 साठी साईनाथ घोरपडे. अंतिम षटक. 6 बॉल 28 ची गरज. पहिला बॉल बॅक टू द बॉलर. 1चा प्रयत्न होईल का 2चा? खेळाडू आले. 2चा प्रयत्न होतोय म्हणजे 5 बॉल 26 धावांची गरज आहे कातवडी खुर्द या टीमला. अथर्व जांभळे मोठी उमेद आहेत या मॅच मध्ये. असं म्हटलं आता ना, कठीण समय में सबसे बड़ा सहारा उमेद होती है आणि त्याच उमेदीवरती सामना. अथर्व जांभळे एका बाजूला साईनाथ घोरपडे. या गोष्टी टाळाव्या लागतील अंतिम षटकामध्ये. आणि हा डॉट आहे म्हणजे 4 बॉल 26 ची गरज आहे. चला परळी टीम आपण रिपोर्टिंग करा. जो संघ जिंकेल त्या संघाबरोबर टीम परळीला खेळावा लागेल. हा व्हाईट बॉल आहे. मॅच जिवंत होईल का? अजूनही 25 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
क्षेत्ररक्षक नव्हे तर स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली आले. विकेटचं पतन. एका बाजूला सामना आता हळूहळू थोडासा दूर गेला. टीम कातवडी खुर्द या टीम पासून सुरुवात चांगली केली. टीम कातवडी खुर्द या टीमने धावसंख्येचा पाठलाग करताना खास करून रोनक आणि अथर्व यांनी ज्या सुरुवातीला धावा बनवल्या होत्या ना त्या चांगल्या होत्या, परंतु ओव्हर नंबर 4 मध्ये ज्या अपेक्षेने धावा यायला हव्या होत्या त्या अपेक्षेने धाव्या टीम कातवडी खुर्द या टीमला येऊ शकल्या नाही आणि विजय देवरे यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. अवघ्या 3च धावा दिल्या आणि त्याचमुळे की काय समीकरणामधलं अंतर वाढलं. आता इथून पुढे मैदानामध्ये बॅटिंगसाठी वैभव येत आहेत आणि शेवटच्या आता बॉल शिल्लक आहे 3 आणि 3 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. ते समीकरण आपण नव्याने मांडूया. 25 धावांची गरज होती आणि फलंदाज आणखीन एक येईल माघारी. फलंदाज त्रिफळाचीत. क्लीन बोल्ड. परफेक्ट यॉर्करचा वार केली आहे फलंदाजाची शिकार आणि साईनाथ घोरपडे. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. हॅट्रिक होईल का? आणि तो हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती. तो आपण ज्यावेळेस हॅट्रिक बद्दल चर्चा करतो ना की मित्रांनो क्रिकेट विश्वामध्ये पहिली हॅट्रिक म्हटलं की जलालुद्दीन, परंतु या शब्दाचा उगम हा क्रिकेटमधून झाला. याच्याबद्दल आपण चर्चा करूया. परंतु हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती. वाईड आहे का? हो, पंचांनी सांगितलं की वाईड आहे, त्यामुळे हॅट्रिक कंटिन्यू आहे. 1858 साली ऑल इंग्लंड 11 कडून खेळताना H. स्टीव्हन्सन यांनी अशा प्रकारची पहिल्यांदा ट्रिक केली होती आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी काही मंडळींनी एक फंड जमा केला. त्या फंडातून एक हॅट विकत आणली. ट्रिक या शब्दासोबत हॅट हा शब्द जोडला गेला आणि तिथून पुढे एक प्रघात पडला, तो म्हणजे हॅट्रिक. 3 गोष्टी जीवनामध्ये किंबहुना क्रिकेटमध्ये एकसारख्या झाल्या तर त्याला आपण हॅट्रिक म्हणतो. इथे हॅट्रिकचा बॉल त्याच्यावरती आली आहे. एक सिंगल धावसंख्या आहे धावफलकावरती 44. आता एका बॉलचा खेळ शिल्लक आहे, बाकी आहे ती फक्त औपचारिकता. शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलं आणि शेवट गोड केला या डावाचा. त्याचबरोबर आपण राहुल दादा मनवे यांना विनंती करूया. दादा, आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेला विशेष आणि अनमोल सहकार्य लाभलेलं आहे. नेहमीच उरमोडी परिसरातील स्पर्धेनं त्यांचं विशेष सहकार्य लाभतं आणि याही स्पर्धेला त्यांचं विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. ज्यांनी या स्पर्धेला चतुर्थ क्रमांक 8000 आणि आकर्षक चषक दिलेला आहे ते राहुल दादा मनवेवाडीचे 7 स्टार क्रिकेट क्लब. आणि सामनावीराचा पुरस्कार आपण अनाउन्स करूया. ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली आणि बॅटिंग करताना तब्बल 18 बॉलमध्ये 45 धावांचा झुंजार खेळ केला आहे. ओमकार देवरे यांना आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. जबरदस्त बॅटिंग आणि याच बॅटिंगच्या जोरावरती टीम केदारेश्वर क्रिकेट क्लब साईडने मोठी मजल मारली आणि कॅच ऑफ द मॅच हा पुरस्कार चला. टीम परळी आणि टीम केदारेश्वर क्रिकेट क्लब साईड आपण टॉससाठी या. ही विनंती आपण टॉस करा 2 मिनिटं, त्यानंतर घेतलीत तरी चालतील कारण साईडने नुकताच सामना खेळलेला आहे. आपण टॉस करून घ्या आणि 2 मिनिटं त्यानंतर घेतलीत तरी चालतील. प्रथमतः टॉस करा, त्याच्यामुळे तुम्हाला प्लॅनिंग करायला वेळ मिळेल. त्यासाठी विनंती की आपण टॉस करा आणि इथून पुढे आपण हा सामनावीराचा पुरस्कार प्रदान करत आहोत. ओमकार देवरे ओमी यांना, ज्यांनी जबरदस्त खेळ केला 45 धावांचा, आणि आपण त्यांना देत आहोत सामनावीराचा पुरस्कार. आपण हा पुरस्कार प्रदान करत आहोत राहुल दादा मनवे यांच्या शुभासे आणि अथर्व जांभळे कॅच ऑफ द मॅच हा पुरस्कार त्यांना आहे. आपण देऊया ओमकार देवरे ओमी यांना सामनावीराचा पुरस्कार, ज्यांनी 45 धावांचा झुंजार खेळ केला.
राहुल दादा मनवे असं व्यक्तिमत्व, खेळाडूंच्या पाठीवरती कौतुकाची थाप, अनेक स्पर्धांना विशेष सहकार्य, मग समालोचक असतील त्यांच्या एक पाठीवरती कौतुकाची थाप ठेवणारं व्यक्तिमत्व राहुल दादा मनवे